नमस्कार. कुंकू टिकली किचनमध्ये आपले अगदी मनापासून स्वागत करते. तर सध्या नवरात्र उत्सव चालू आहे आणि प्रत्येकाच्या घरामध्ये घटस्थापना केलेली असते. तर नवरात्रीमध्ये कन्यापूजनेला विशेष महत्त्व दिले गेले आहे. तर तुम्ही अगदी कोणत्याही दिवशी कन्यापूजन करू शकता. 9 कन्यांना घरी बोलवून त्यांचं पूजन करू शकता. यथाशक्ती त्यांना भेटवस्तू देऊ शकता. अशा प्रकारे कन्यापूजन केले जाते. परंतु ज्यांना कुणाला 9 कन्या मिळत नाहीत त्यांनी अगदी 1 किंवा 2 कन्यांना देखील घरी बोलून हे पूजन केले तरी देखील चालत असते. तर नवरात्रीमध्ये कन्यापूजनाचे खूप महत्त्व आहे. तर हे कन्यापूजन आपण कधी करायला हवे, कधी केल्याने आपल्याला चांगले फळ मिळते हे आता आपण बघणार आहोत. तर चला व्हिडिओला सुरुवात करूयात. तर कन्यापूजन हे कुठल्याही दिवशी केले तरी देखील चालते, परंतु अष्टमीच्या दिवशी केलेले कन्यापूजन हे खूप शुभ फळ आपल्याला देत असते. तर ज्यांनी कोणी अजूनही कन्यापूजन केले नाही त्यांनी उद्या म्हणजे अष्टमीच्या दिवशी कन्यापूजन जरूर करावे. त्याचं खूप चांगलं फळ आपल्याला मिळत असतं. तर कुमारिका म्हणजे साक्षात देवीचं रूप असतं. नवरात्रीत प्रत्येक दिवस शुभ मानला गेला आहे. तर नवरात्रीत जमेल त्या दिवशी किंवा अष्टमीलाही ज्यांना कुणाला जमलं नाही तर त्यांनी नवमीला देखील कन्यापूजन करू शकता. खूप सर्वात श्रेष्ठ मानलं जातं. तर सर्वात आधी आपण बघूयात की कोणत्या वयाची कन्या पूजल्याने आपल्याला काय फळ मिळतं ते. तर कन्या पूजनासाठी 2 ते 10 वर्षापर्यंत वयाच्या मुलींची पूजा करण्याची परंपरा असते. 2 वर्षाची कन्या कुमारिका असून हिच्या पूजनाने दारिद्र्य दूर होत असतं. 3 वर्षाची कन्या त्रिमूर्ती असून तिच्या पूजनाने सुख समृद्धी नांदत असते. 4 वर्षाच्या कल्याणीची पूजा केल्याने घरात कल्याण होत असतं. रोहिणी रूपा 5 वर्षाच्या कन्येला पूजल्याने आजारांपासून मुक्ती मिळत असते. 6 वर्षाची कन्या कालिका स्वरूपात असून हिची पूजा केल्याने राजयोग प्राप्त होत असतो. 7 वर्षाची कन्या चंडिका रूपात असून ऐश्वर्य प्रदान करणारी असते. शांभवी रूपात 8 वर्षाची कन्याची पूजा केल्यास विजय प्राप्त होत असतो. 9 वर्षाची कन्या दुर्गा देवीचं रूप असून शत्रूंचा नाश करत असते. सुभद्रा रूपात 10 वर्षाची कन्या पूजल्याने सर्व इच्छा आपल्या पूर्ण होत असतात. तर अशा प्रकारे 9 कन्यांचं पूजन केल्याने आपल्याला असं वेगवेगळं फळ मिळत असतं. त्यातले त्यात अष्टमीच्या दिवशी जर आपण कन्यापूजन केलं तर त्याचं खूप सर्वात श्रेष्ठ फळ आपल्याला मिळत असतं. तर आता आपण बघणार आहोत की कन्यापूजनाच्या दिवशी नेमके आपल्याला करायचं काय असतं. तर सर्वात प्रथम आपण 9 कन्यांना म्हणजेच कुमारिकांना घरी बोलवायचं असतं. त्यांना आल्यावर त्यांना देवीचं रूप मानून त्यांचे मनोभावे आपल्याला स्वागत करायचं असतं. स्वागत अगदी तुम्ही तुमच्या यथाशक्तीने करू शकता. त्यांच्या अंगावर फुले टाकून त्यांना स्वागत करू शकता. त्यानंतर आपल्याला त्यांचे पाय धुवायचे आहेत. तर एका परातीमध्ये त्यांचे पाय आपल्याला ठेवून ते पाय आपल्याला पाण्याने धुवायचे आहेत. त्यानंतर ते पाय आपल्याला कापडाने स्वच्छ पुसायचे देखील आहेत. त्यानंतर त्यावर आपल्याला गंधाने म्हणजे कुंकामध्ये पाणी टाकून गंध तयार करायचा आहे आणि त्या गंधाने तुम्हाला त्यांच्या पायांवर स्वस्तिक काढायचं आहे आणि किंवा अंगठ्यांना देखील तुम्ही ते गंध लावू शकता. थोडक्यात सांगायचं असं की पायांची पूजा आपल्याला करायची आहे. त्यानंतर त्यांना स्वच्छ आसनावर आपल्याला बसवायचं आहे. कपाळावर त्यांना हळदी कुंकू लावून आपल्या आवडीप्रमाणे त्यांना गोडाधोडाचं जेवण करायचं आहे. अष्टमीच्या दिवशी जर तुम्ही कन्यापूजन करणार असाल तर त्या दिवशी काळ्या चण्याची भाजी, पुरी आणि गोडामध्ये तुम्ही खीर किंवा शिरा बनवू शकता. हाच गोडाचा नैवेद्य तुम्ही त्या कन्यांना खायला द्यायचा आहे. त्याचबरोबर यथाशक्तीनुसार तुम्ही कुमारिकांना गजरा देऊ शकता. त्याचप्रकारे तुम्ही त्यांना चुनरी मिळतात बघा त्या देऊ शकता किंवा तुम्हाला हवं असल्यास तुम्ही मुलींना वेगवेगळ्या प्रकारचे भेटवस्तू देऊ शकता. जसे की शालेय काही वस्तू देऊ शकता किंवा बेल्ट्स, टिकल्याचे पॉकेट तुमच्या यथाशक्तीनुसार किंवा इच्छेनुसार तुम्हाला जी भेटवस्तू द्यायची असेल ती तुम्ही त्या कन्यांना देऊ शकता. आपल्या इच्छाप्रमाणे किंवा यथाशक्ती कुमारिकांचे पूजन आपल्याला करायचे असते. जमत नसल्यास एक कुमारिकेचे जरी पूजन आपण केले तरी त्याची फळप्राप्ती होत असते. त्याचबरोबर तुम्ही कन्यांना भोजन देताना त्यांच्या ताटाभोवती सुंदर अशी रांगोळी देखील काढू शकता. कुमारिका पूजनाची ही सर्वसाधारण पद्धत असून आपापल्या परंपरा, पद्धती आणि कुळाचाराप्रमाणे कुळधर्म यांप्रमाणे कुमारिका पूजन यथाशक्ती यथासंभव करायचं असतं. तुम्हाला जमेल तसं करा, परंतु नवरात्रीमध्ये कन्यापूजन हे अवश्य करा. 10 वर्षावरील कुमारिकांचा समावेश कन्यापूजनामध्ये करू नये. असे केल्याने आदिशक्तीचे शुभ आशीर्वाद लाभत नाही अशी मान्यता असल्याचे सांगितले जाते. तर कुमारिकांची पूजा केल्यानंतर किंवा त्यांना भेटवस्तू दिल्यानंतर त्यांचा आशीर्वाद आपल्याला घ्यायचे आहे.
जेव्हा आपण कन्यापूजनामध्ये 9 कुमारिकांना भोजनासाठी घरी बोलवत असतो, त्यामध्ये एक बालक देखील आपल्याला बोलवायचा आहे. तो बालक म्हणजे भैरव स्वरूपात मानला जातो. तर 9 कन्यांमध्ये एक बालक हा बोलवायचाच असतो. तर त्याशिवाय कन्यापूजन हे पूर्ण होत नाही असं म्हटलं जातं. नवरात्रीमध्ये दुर्गा देवीच्या पूजेमध्ये हवन, तपश्चर्या, दानधर्म याने देवी तेवढी प्रसन्न होत नाही जेवढी कन्यापूजा केल्याने होत असते. कन्यापूजनेचे देवी दुर्गा प्रसन्न होत असते आणि तुमच्या सर्व काही इच्छा असतात, मनोकामना असतील त्या पूर्ण होत असतात. ज्यांना कुणाला एकाच दिवशी 9 कन्यांना घरी बोलवून त्यांचं कन्यापूजन करणं शक्य होत नसतं, त्यांनी नवरात्र सुरू झालं त्या दिवसापासूनच दररोज एक कन्याला घरी बोलवून तिची पूजा करून तिला भोजन दिलं, तर असं 9 दिवस 9 कन्यांना देखील तुम्ही अशा स्वरूपात भोजन देऊ शकता आणि अशा प्रकारे देखील तुम्ही कन्यापूजन करू शकता. याने देखील आपल्याला इच्छित फळ हे प्राप्त होत असतं. बऱ्याच महिलांना एक प्रश्न पडत असतो की कन्यापूजन हे कोणत्या टायमिंगला करावं. तर तुम्हाला जेव्हा जमेल, अगदी सकाळी जमत असेल तर तुम्ही सकाळीच कन्यांना बोलवून हे पूजन करू शकता. दुपारच्या वेळेस देखील बोलवून करू शकता. त्याचबरोबर तुम्ही सायंकाळच्या वेळेला देखील कन्यांना घरी बोलवून त्यांना त्यांची पूजा करू शकता, कन्यापूजन करू शकता. याला कुठलाही असा मुहूर्त नसतो. तुम्ही तुमच्या इच्छेनुसार कन्यांना घरी बोलवून आमंत्रित करून त्यांची पूजन तुम्ही करू शकता. देवी दुर्गा आणि तिच्या 9 वेगवेगळ्या अवतारांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आणि त्यांचे आशीर्वाद घेण्यासाठी आपण कन्यापूजन करत असतो. तर उद्या अष्टमी आहे. ज्यांचं कोणाचं कन्यापूजन करायचं राहिलं असेल त्यांनी उद्या कन्यापूजन करू शकता. मी माझ्या घरी देखील उद्या कन्यापूजन करणार आहे. त्याचा प्रत्यक्ष व्हिडिओ मला जर तुमच्यासोबत शेअर करता आला तर नक्की शेअर करेन. तर आजच्या व्हिडिओमध्ये खूप महत्त्वपूर्ण अशी माहिती आपण पाहिलेली आहे. कन्यापूजन कधी करावे, कोणी करावे, कसे करावे, त्याचबरोबर कन्यापूजनाचे महत्त्व काय आहे, भैरव का बोलवला जातो, या सर्वांबद्दलची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहिलेली आहे. तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तुमच्या जर काही शंका असतील तर त्या देखील तुम्ही कमेंटद्वारे मला विचारू शकता. आपण भेटूयात पुन्हा नवीन आणि छानशा व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद.